नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 5वा त्यातला समास 9व्याचं वाचन करणार आहोत. गेले काही दिवस आपण वाचन करू शकलो नाही. माझी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण वाचन करू शकलो नाही. त्यामुळे क्षमस्व. आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला भरभराटीची आणि आनंदाची जावो हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. दशक 5वे समास 9वा, ज्याचं शीर्षक आहे साधक निरूपण. संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. दशक 5वे समास 9वा, साधक निरूपण. मुमुक्षूंची लक्षणे सांगताना श्री समर्थांनी अखेर सत्संगतीवर भर दिला आहे. हे ध्यानात आलेच असेल. त्याचे कारण असे की प्रापंचिक दुःखांचा चटका बसून संसाराची अपूर्णता जाणवली की मुमुक्षुपणाला आरंभ होतो. त्यातूनच स्वतःच्या अपूर्णतेची जाणीव निर्माण होते. आपले दोष आपल्याला स्पष्टपणे दिसू लागतात. प्रापंचिक ध्येये व आकांक्षा खोल वाटतात. पण आत्मज्ञानाचे ध्येय निश्चित होण्यास आत्मज्ञानी पुरुषाची भेट होणे अवश्य असते. म्हणून मुमुक्षुला संत संगतीची तहान लागते. सत्संगतीने प्रथम आत्मज्ञानाचे ध्येय निश्चित होते. नंतर ते ध्येय गाठण्याचा मार्ग निश्चितपणे समजतो. त्या मार्गात राहण्याचा अभ्यास जो करतो त्याला साधक म्हणतात. साधकाने संतापाशी अनुसंधानाची विद्या शिकायची असते. मी देहच आहे या भावनेत राहणारा साधक मी आत्माच आहे या भावनेत राहण्याचा अभ्यास करीत राहतो. देहाचे अनुसंधान बाजूस सारून आत्मस्वरूपाचे अनुसंधान ठेवायची युक्ती साधणे हे साधकाच्या साऱ्या साधनेचे मर्म समजावे. ही युक्ती वश होण्यास पूर्वीच्या आवडीनिवडी आचार विचार बदलून नवीन स्वस्वरूपानुकूल आवडीनिवडी व आचार विचार अंगी आणावे लागतात. देहावर व दृश्यावर सहजपणे राहणारे मन सतत अभ्यासाने आत्म्यापाशी किंवा स्वस्वरूपापाशी ठेवण्यास अखंड धारणा धरावी लागते. इंद्रियांमध्ये पसरलेले मन एकवटून किंवा गोळा करून त्याला हृदय कमलात घट्ट धरून ठेवण्याचा नित्य प्रयत्न केला की धारणा साधते. ज्याला धारणा साधली तो साधक होय. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. समास 9वा, साधक निरूपण. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. मागा मोक्षाचे लक्षण संकेते केले कथन. आता परिसा सावधान साधक तो कैसा. समासाच्या पहिल्या 31 ओव्यात साधकाची लक्षणे सांगितली आहेत. मागील समासात मुमुक्षूची लक्षणे थोडक्यात सांगितली. आता साधक कसा असतो ते लक्ष देऊन ऐका. अवगुणाचा करुणी त्याग जेणे धरिला संत संग तयासी बोली जे मग साधक ऐसा. आपल्या अवगुणांचा त्याग करून ज्याने संत संग धरला त्याला मग साधक असे म्हणतात. जो संतांसी शरण गेला संतजनी आश्वासिला मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. जो संतांना शरण गेला आणि ज्याला संतांनी आपला म्हटला व कल्याण करण्याचे आश्वासन दिले त्याला परमार्थ ग्रंथामध्ये साधक असे म्हटले आहे. उपदेशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन दृढते कारणे करी साधन या नाव साधक. संताने ज्यास आत्मज्ञानाचा उपदेश केला तो श्रवण केल्याने आपल्याला संसाराचे बंधन नाही हे ज्याला खरोखर पटले तो जेव्हा ते ज्ञान हृदयात स्थिर व्हावे यासाठी साधन करतो तेव्हा त्यास साधक म्हणतात. धरी श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी मनने अर्थांतर काढी या नाव साधक. ज्याला परमार्थ ऐकण्याची आवड असते तत्वमसी म्हणजे तेच तू आहेस या अद्वैतानुभवाच्या विवेचनाची ज्याला गोडी असते मनन करून जो गूढ व खरा अर्थ बरोबर समजतो तो साधक असतो. होता सारा सार विचार ऐके होऊनी तत्पर संदेह छेदुनी दृढोत्तर आत्मज्ञान पाहे. कोणी आत्मानात्म विवेक मांडित असेल
तर जो ते विवेचन मनापासून ऐकतो, संशय नाहीसे करून जो अधिकाधिक निश्चितपणे आत्मज्ञानाकडे वळतो, नाना संदेह निवृत्ती भावया धरी सत्संगती आत्मशास्त्र गुरु प्रचिती ऐक्यतेसी आणि अनेक प्रकारचे संशय नाहीसे होण्यासाठी जो संतांची संगत करतो, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्ही प्रचितींचे ऐक्य अनुभवतो, या तीन प्रत्ययांचा मेळ बसतो किंवा नाही हे स्वतः पाहतो. देहबुद्धी विवेके वारी आत्मबुद्धी सदृढ धरी श्रवण मनन केलेची करी या नाव साधक. मी देहच आहे ही मिथ्या भावना जो विवेकाने बाजूस सारतो, मी आत्माच आहे ही सत्य भावना दृढपणे धरण्याचा अभ्यास करतो, निरंतर श्रवण मनन करतो, तो साधक असतो. विसंचुनी दृश्यभान दृढ धरी आत्मज्ञान विचारे राखे समाधान या नाव साधक. दृश्याचे दिसणे नाहीसे करून जो आत्मज्ञान घट्ट धरतो आणि आत्मस्वरूप आहे या विचाराने आपले समाधान राखतो, तो साधक असतो. तोडुनी द्वैताची उपाधी अद्वैत वस्तू साधने साधी लावी ऐक्यतेची समाधी या नाव साधक. आपल्या मागे लागलेले वेगळेपणाचे लचांड जो तोडतो, अभेदाने विलसणारे स्वस्वरूप व साधन करून साध्य करून घेतो आणि मी ब्रह्मच आहे अशा ऐक्याने समाधीत जातो, तो साधक असतो. आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार विवेके पावे पैल पार या नाव साधक. बहुतेक सगळी माणसे दृश्य ज्ञानाच्या नादी लागल्याने आत्मज्ञानाची हेळसांड होऊ लागली. आत्मज्ञान जणू काय फार जुने झाले, मोडकळीस आले, त्याचा लोप होण्याचा प्रसंग आला. स्वतः आत्मसाक्षात्कार करून घेऊन जो आत्मज्ञानाचे पुनरुज्जीवन करतो, त्याची स्थापना करून पुष्कळांना तिकडे वळवितो आणि आत्मानात्म विवेकाने जो या मिथ्या प्रपंचातून पार पडतो, तो साधक असतो. उत्तमे साधूची लक्षणे अंगीकारी निरूपणे बळेंची स्वरूपाकार होणे या नाव साधक. अध्यात्म निरूपणात श्रवण केलेली साधूंची उत्तम लक्षणे जो अंगी आणण्याची खटपट करतो आणि अभ्यासाच्या जोरावर जो आपली वृत्ती आत्म्याशी तदाकार करतो, तो साधक असतो. असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली स्वरूपस्थिती बळावली या नाव साधक. जो वाईट कर्मे सोडून देतो व चांगली कर्मे वाढवितो आणि ज्याची आत्म्याशी तदाकार होण्याची स्थिती दिवसेंदिवस अधिक दृढ होत जाते, तो साधक असतो. अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूपी लावी निजध्यास या नाव साधक. दिवसेंदिवस जो दुर्गुणांचा त्याग करतो आणि त्याबरोबरच उत्तम गुणांचा अभ्यास करतो, जो आत्मस्वरूपाचे खोल एकाग्र चिंतन करतो, तो साधक असतो. दृढ निश्चयाचे निबळे दृश्य असताच नाडळे सदा स्वरूपी मिसळे या नाव साधक. आत्मस्वरूपच सत्य आहे, सगळे दृश्य मिथ्या आहे असा पक्का निश्चय झाल्यामुळे दृश्य प्रत्यक्ष असून ते ज्याच्या अनुभवात शिरत नाही, जो निरंतर स्वस्वरूपात मिसळलेला राहतो, तो साधक असतो. प्रत्यक्ष माया लक्ष करी अलक्ष वस्तू लक्षी अंतरी आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक. इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणारे मायामय दृश्य जग जो मनातून काढून टाकतो, त्यातून आपले लक्ष काढून घेतो आणि अतिंद्रिय म्हणजे इंद्रियांना न दिसणारे आत्मस्वरूप आपल्या अंतर्यामी एकाग्र होऊन पाहतो, आत्म्याशी तदाकार होऊन राहण्याचा जो अभ्यास करतो, तो साधक असतो. जे या जनासी सोरले मनास नवचे अनुमानले तेची जेणे दृढ केले या नाव साधक. आत्मस्वरूप अतिंद्रिय आणि सूक्ष्म असल्याने सामान्य जनापासून लपविलेले आहे. आपल्या मनाला त्याची कल्पना करता येत नाही. ते स्वरूप जो अभ्यासाने अंतरामध्ये घट्टपणे स्थिर करतो, तो साधक असतो. जे बोलताची वाचा धरी जे पाहताची अंधकरी ते साधी नाना परी या नाव साधक. आत्मस्वरूपाचे वर्णन करू गेले तर वाचा कुंठित होते, जे डोळ्यांनी पाहू गेले तर दृष्टी लटकी पडते. ते स्वरूप अनेक प्रयत्न करून जो आपलेसे करून घेतो, तो साधक असतो. जे साधू जाता साधवेना जे लक्षू जाता लक्षवेना तेची अनुभवे आणि मना या नाव साधक. जे स्वस्वरूप अनुभवास यावे म्हणून लोक पुष्कळ प्रयत्न करतात, पण त्यांना त्याचा अनुभव येत नाही.
जे पाहण्याचा प्रयत्न केला तरी पाहता येत नाही असे ते आत्मस्वरूप जो स्वानुभवाने मनात साठवितो तो साधक असतो. जेथे मनची मावळे जेथे तर्कची पांगुळे तेची अनुभवा आणि बळे या नाव साधक. ज्या स्वरूपापाशी मन मावळते मनाचा अस्त होतो म्हणजे मन मनमोकळेपणाने उरत नाही, जेथे तर्क चालू शकत नाही त्याचे पाय मोडतात, त्या स्वरूपाचा जो अभ्यास बळाने अनुभव घेतो तो साधक असतो. स्वानुभवाचे नियोगे वस्तू साधी लागवेगे तेची वस्तू होये आंगे या नाव साधक. स्वस्वरूपाचा जो स्वतः अनुभव घेतो व त्यामुळे आत्मवस्तू ज्याला त्वरित प्राप्त होते इतकेच नव्हे तर जो स्वतः आत्मस्वरूप होऊन जातो तो साधक असतो. अनुभवाची आंगे जाणे योगियांचे खुणे बाणे काहीच न होऊन असणे या नाव साधक. स्वस्वरूपाच्या अनुभवाची सर्व अंगे जो जाणतो, स्वरूपानुभवाचा अभ्यास करताना येणाऱ्या पायऱ्या अवस्था अडचणी आणि अतिंद्रिय अनुभव या सगळ्या गोष्टी जो जाणतो, योग्यांच्या खुणा ज्याच्या अंगी बांधतात, कोणत्याही मार्गाने का होईना वृत्तींचा निरोध साधला म्हणजे प्राण व अपान एकवटणे, श्वासावर प्रणव जपणे, सुषुम्ना खुली होणे, मन हृदयाकाशात कोंडणे, प्राण व प्रणव मूर्ध्नी आकाशात नेणे, तेथे धारणेच्या बळाने तो धरणे, प्रणवाच्या 3 मात्रा अर्धमात्रेत विलीन होणे इत्यादी योग्यांच्या खुणा जो जाणतो आणि देहासकट कोणत्याही दृश्यांशी आपलेपणा न ठेवता जो राहतो तो साधक असतो. परती सारून उपाधी असाध्य वस्तू साधने साधी स्वरूपी करी दृढ बुद्धी या नाव साधक. दृश्याची सर्व प्रकारची बंधने जो बाजूला सारतो व साधण्यास कठीण अशी आत्मवस्तू जो साधनाने साध्य करून घेतो आणि आपली बुद्धी स्वस्वरूपामध्ये निश्चलपणे ठेवतो तो साधक असतो. देवा भक्ताचे मूळ शोधून पाहे सक साध्यची होय तात्काळ या नाव साधक. देव कोण व भक्त कोण याचे सगळे मूळ जो शोधून पाहतो आणि साध्य जे आत्मस्वरूप त्याच्याशी जो त्वरित एकरूप होऊन जातो तो साधक असतो. विवेक बळे गुप्त झाला आपे आप मावळला दिसतो परी देखिला नाहीच कोणी. विवेकाच्या सामर्थ्याने जो मीपणाने अंतर्धान पावतो, ज्याचा अभिमान आपोआप मावळतो, शिल्लक उरत नाही, तो देहाने जरी लोकांना दिसला तरी त्याचे खरे स्वरूप कोणासच दिसत नाही, तो आत्मस्वरूप असतो, ते त्याचे स्वरूप कोणीच जाणत नाही. मी पण मागे सांडिले स्वये आपणास धुंडिले तुर्ये सही बोलांडिले या नाव साधक. जो देहाभिमान मागे टाकतो व स्वतः आपला खरा मी धुंडून काढतो आणि या शोधांमध्ये जागृती स्वप्न सुषुप्ती यांच्या पलीकडे जातोच जातो, पण तुर्येच्याही पलीकडे तो जातो. मी केवळ द्रष्टा असून सर्व दृश्याचा साक्षी आहे हे देखील ज्याचे सुटते तो साधक असतो. पुढे उन्मनीचा सेवटी आपली आपण अखंड भेटी अखंड अनुभवी ज्याची दृष्टी या नाव साधक. तेथे उन्मनी अवस्था असते. उन्मनीमध्ये मनाचे व्यापार असत नाहीत. उन्मनी पचली म्हणजे अवस्था राहत नाही. म्हणून उन्मनीच्या शेवटी आपल्या मीची आपल्याला कधी न भंग पावणारी अखंड भेट घडते. त्या स्वरूप साक्षात्काराकडे ज्याचे निरंतर लक्ष असते तो साधक असतो. द्वैताचा तटका तोडिला भासाचा भास मोडिला देही असोनी विदेह झाला या नाव साधक. जो या दृश्यमय द्वैताचा संबंध तोडून टाकतो, अविद्येमुळे स्वरूपावर प्रतीत होणारा दृश्याचा भास ज्याने नाहीसा केला आणि देहात असून देखील जो विदेही बनतो तो साधक असतो. जयास अखंड स्वरूप स्थिती नाही देहाची अहंकृती सकळ संदेह निवृत्ती या नाव साधक. जो अखंड स्वरूपाकार असतो, ज्याला देहाभिमान उरत नाही, ज्याचे सारे संशय नाश पावलेले असतात तो साधक असतो. पंचभूतांचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक. पंचभूतांनी विणलेला हा प्रचंड विश्वरूप विस्तार ज्याला एखाद्या स्वप्नाप्रमाणे खोटा वाटतो, निर्गुण तेवढेच खरे असा ज्याचा दृढ निश्चय असतो तो साधक असतो. स्वप्नी भये जे वाटले ते जागृतीस नाही आले सकळ मिथ्या निर्धारिले या नाव साधक. एका माणसाला वाईट स्वप्न पडले, त्याने तो स्वप्नातच घाबरला, तो जागा झाल्यावर ते भय उरले नाही. त्याचप्रमाणे सर्व दृश्य विश्व
स्वप्नाप्रमाणे खोटे आहे असा ठाम निश्चय झाल्याने जो अत्यंत निर्भय होतो तो साधक असतो. मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण, स्वानुभवे अप्रमाण साधके केले. आत्मस्वरूप अदृश्य व अत्यंत सूक्ष्म, तर देहासकट सारे विश्व दृश्य व अत्यंत स्थूल असते. अभ्यासाच्या सामर्थ्याने जो सगळे दृश्य बाजूला सारतो आणि स्वस्वरूपापाशी निगटतो तो साधक असतो. हा श्री समर्थांच्या सांगण्याचा सारांश आहे. पुढील 3 ओव्यात तोच अर्थ सारांश रूपाने सांगतात. दृश्य खरे मानून त्यास चिकटण्याची अनेक जन्मांची सवय मोडून काढणे काही सोपे नसते. त्याचप्रमाणे अदृश्य आत्मस्वरूपात सतत चिकटून राहण्याची सवय लावून घेणे काही सोपे नसते. या दोन्ही अवघड सवयी निश्चयाने, धैर्याने, चिकाटीने आणि सतत अभ्यासाने जो साधतो तो खरा साधक पदाला पोहोचतो. मायेने निर्माण केलेले दृश्य जगत प्रत्यक्ष दिसते म्हणून सामान्य माणसे त्याचे खरेपण प्रमाण मानतात. पण स्वस्वरूपाचा अनुभव आल्यावर आत्मा तेवढाच खरा आहे ही प्रचिती साधकाला येते. मग जग प्रत्यक्ष दिसले तरी ते खरे नव्हे असे तो निश्चितपणे मानतो. जगाचे खरेपण तो अप्रमाण मानतो. निद्रा सांडूनी चेईरा झाला, तो स्वप्न भयापासून सुटला, माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी. एखादा झोपी गेलेला माणूस झोप जाऊन जागा झाला म्हणजे त्याला स्वप्नात वाटलेले भय आपोआप नाहीसे होते. त्याचप्रमाणे मायामय दृश्य ओलांडून अलीकडे गेलेला साधक आत्मस्वरूपी मिसळून जातो. त्याच्यावरील दृश्याचे दडपण आपोआप नाहीसे होते. ऐसी अंतरस्थिती बाणली, बाह्य निस्पृहता अवलंबिली, संसार उपाधी त्यागिली, या नाव साधक. अशा रीतीने जो अंतर्यामी आत्मस्वरूपी लीन आहे, बाहेर व्यवहारामध्ये जो अत्यंत निस्पृहपणाने वागतो आणि जो संसार बंधनांनी बांधलेला नसतो तो साधक असतो. तो आतबाहेर निर्दोष असतो. एखाद्या वीराने ज्याप्रमाणे आपले अनेक लहान मोठे शत्रू मारून मोठा पराक्रम गाजवावा, त्याचप्रमाणे साधक सुद्धा स्वरूप स्थितीच्या आड येणारे अनेक लहान मोठे आत्मधीर शत्रू साफ नाहीसे करून टाकतो. हा त्याचा पराक्रम श्री समर्थ आता वर्णन करून सांगतात. साधक म्हणून तयार होण्यास काय करावे लागते हे त्या वर्णनावरून ध्यानात येईल. देहबुद्धीतून आत्मबुद्धीत जाताना देहबुद्धी तिच्या प्रजेसकट समूळ नाहीशी करावी लागते. देहावरील प्रेमामुळे जीव अति स्वार्थी, आकुंचित, आसक्त आणि भोगासाठी हपापलेला असतो. त्यापायी अनेक भ्रामक कल्पना, भावना, आकांक्षा, मूल्ये, विचार आणि विकार त्याने पोचलेले असतात. या सगळ्यांना आपण स्वतः तोडून मोडून नामशेष करणे हा साधकाचा वीरभाव आहे. हा पराक्रम गाजवलेला साधकच चिदाकाशात स्वैरसंचार करतो. कामापासून सुटला, क्रोधापासून पळाला, मदमत्सर सांडिला एकीकडे. साधक कामवासनेच्या ताब्यातून सुटतो, क्रोधापासून लांब राहतो आणि मद व मत्सर यांना बाजूला टाकून देतो. कुळाभिमानासी सांडिले, लोकलाजेस लाजविले, परमार्था समाजविले, विरक्ती बळे. साधक कुलाभिमान सोडून देतो, लोकलाजेला पराभूत करतो आणि वैराग्याच्या जोरावर परमार्थ खूप वाढवितो. अविद्येपासून फडकला, प्रपंचापासून निष्ठला, लोभाचे हातींचा गेला अकस्मात. साधक अविद्येशी संबंध तोडतो, त्याचे अज्ञान नाहीसे होते. तो प्रपंचातून निसटतो, प्रपंचात गुंतून राहत नाही. लोभाच्या जाळ्यातून तो पाहता पाहता बाहेर पडतो. थोरपणासी पाडिले, वैभवासी लिथाडिले, महत्वासी झिंजाडिले, विरक्ती बळे. साधक जगातील मोठेपणाला खाली पाडतो, त्याला किंमत देत नाही. जगातील वैभवाला जो तो लाथाडतो ते तुच्छ मानतो आणि वैराग्याच्या जोरावर जगातील मान सन्मानाला तो झिडकारतो, तुच्छपणाने बाजूला सारतो. भेदाचा मडघा मोडिला, अहंकार सोडून पाडिला, पायी धरूनी आपटिला, संदेह शत्रू. साधक भेदाचे राहते घर मोडून टाकतो, त्याला राहण्यास जागाच ठेवीत नाही. साधक सगळीकडे अभेदपणाने स्वस्वरूप पाहतो. आपला अहंकार बाजूस करून साधक त्यास डोळवतो, धुळीस मिळवतो आणि संशय रूप शत्रूला तर तो पाय धरून आपटतो व ठार मारतो. सर्व संशय समूळ नष्ट करतो. विकल्पाचा केला वधू,
थापे मारिला भवसिंधू, सकळ भूतांचा विरोधू तोडून टाकिला. साधक आपल्या विकल्पांचा सरळ वध करतो, आपले विकल्प साफ नाहीसे करतो, मोठा प्रहार करून तो भवसागर मारून टाकतो. विश्वामध्ये प्रतिक्षणी घडणाऱ्या अनंत घटनांना भवसागर म्हणतात. जोपर्यंत विश्व खरे वाटते तोपर्यंत भवसागर देखील खरा वाटतो. साधकाला आत्मज्ञान झाले की एका तडाख्यात विश्व दृश्य रूपाने नाहीसे होते. शाश्वताच्या अनुभवाने अशाश्वत नाहीसेच होते. तसेच पंचमहाभूतांमध्ये आपसात असणारा विरोध तो नाहीसा करून टाकतो. भवभयासी भडकाविले, काळाचे टांगे मोडिले, मस्तक हाणोनी फोडिले जन्म मृत्याचे. साधक संसाराच्या भयाचे थोबाड फोडतो. प्रपंचामधील भीतीने त्याला भय वाटत नाही. जीवनात त्याला भय उरत नाही. तो काळाची तंगडी मोडतो. काळ सारखा वाहतो व जीव काळाच्या सत्तेत वावरतो. त्यामुळे काळाबरोबर जीव देखील वाहत जातो. काळाची तंगडी मोडली की त्याची गती थांबते. त्यामुळे साधक काळ सत्ता झुगारून अमरत्वात प्रवेश करतो. साधक मृत्यूच्या मस्तकावर प्रहार करून ते फोडून टाकतो. जन्म आणि मृत्यू या काळ सत्तेच्या खुणा आहेत. जन्म मृत्यूचा ताबा देहावर चालतो. साधक आत्मस्वरूप असल्याने त्याला जन्म नाही, तसाच मृत्यू देखील नाही. देह संबंधावरी लोटला, संकल्पावरी उठावला, कल्पनेचा घात केला अकस्मात. साधक देहरूपी पिशाच्यावर हल्ला करतो व त्याला काढून लावतो. मी आत्मा असताना मी देह आहे अशी बाधा झाली. साधक ते पिशाच्य कायमचे काढून लावतो. साधक संकल्परूपी शत्रूंविरुद्ध उठाव करून त्यांना निर्मूल करतो. माणसाच्या अंतर्यामी संकल्पाचे जणू काय मोठे सैन्यच असते. साधक त्याचा निपात करतो, सर्व संकल्प मारून टाकतो. साधक अचानक छापा घालून कल्पनेला मारून टाकतो. आशेचा हात धरून कल्पना माणसाला दृश्यामध्ये गुंतवते. म्हणून साधक कल्पनाच करणे बंद करतो. अपधाकासी ताडिले, लिंगदेहासी विभांडिले, पाषांडास पच्छाडिले विवेक बळे. साधक स्वतःचे स्वतःला जे भय वाटते त्यास बडवून काढतो. आपले कसे होईल असे भय माणसाला वाटते. साधक ते नाहीसे करतो. साधक आपल्या सूक्ष्म देहाला जिंकतो. आपल्या वासना सूक्ष्म देहात राहतात. साधक वासनांना पराभूत करतो, त्यांना जगणे अशक्य करतो. विवेकाच्या सामर्थ्याने साधक पाखंडाला त्रस्त करून सोडतो. पाखंडी मतांचा तेजोभंग करून टाकतो. गर्वावरी गर्व केला, स्वार्थ अनर्थी घातला, अनर्थ तोही निर्दारिला नीती न्याये. मी ब्रह्म आहे या अभिमानाने साधक मी देह आहे हा अभिमान मारून टाकतो. एक अभिमान देवाचा तर दुसरा अभिमान देहाचा. एक सत्याचा शाश्वताचा तर दुसरा असत्याचा अशाश्वताचा. एक अति पवित्र तर दुसरा अति अपवित्र. एक कल्याणकारी तर दुसरा अकल्याणकारी असतो. साधक दुसरा अभिमान नाहीसा करतो. साधक देहबुद्धीच्या स्वार्थाला संकटात घालतो, आपला स्वार्थ उडवून लावतो. साधक दुर्दैवाला सरळ शास्त्रशुद्ध मार्गाने ठार करतो. दुर्दैव आणि सुदैव देहाभोवती घोटाळतात. साधक आपल्या देहाला असून नसल्यासारखा करतो. तीच अवस्था दैवाची होते. मोहासी मधेची तोडिले, दुःखासी दुधडची केले, शोकास खंडून सांडिले एकीकडे. साधक मोहाला उभा चिरतो, दुःखाचे दोन तुकडे करतो, शोकाचे तुकडे तुकडे करून बाजूला फेकून देतो. मोह, दुःख आणि शोक हे साधकाचे शत्रू असतात. साधक त्यांना संपूर्ण नाहीसे करतो. द्वेष केला देशधडी, अभावाची घेतली नरडी, धाके उदर तडाडी कुतर्काचे. साधक द्वेषाला देशोधडी लावतो, हद्दपार करतो, नास्तिकपणाचे नरडे दाबून प्राण घेतो. साधक कुतर्काला इतकी जरब देतो की त्याच्या भीतीने कुतर्काचे हृदय धडधडते. साधकाच्या जीवनामध्ये द्वेष, नास्तिकपणा आणि कुतर्क यांना मुळीच स्थान नसते. ज्ञान विवेक माजला, तेणे निश्चयो बळावला, अवगुणाचा संहार केला वैराग्य बळे. आत्मज्ञानाने साधकाचा विवेक फारच शक्तिमान बनतो. त्याच्या जोराने साधकाचा स्वस्वरूपाबद्दलचा निश्चय दृढ होतो. वैराग्याच्या सामर्थ्याने साधक आपल्या अवगुणांचा संहार करतो. आत्मानात्म विवेकाची भरमसाठ वाढ होण्यास आत्मज्ञान कारण होते आणि विवेक अत्यंत व्यापक झाला की स्वरूप निश्चय अत्यंत स्थिर होतो.
आसक्ती सर्व अवगुणांची आई आहे. वैराग्याने आईचा वध केला की पिल्लांना नष्ट करण्यास फारसे कष्ट लागत नाहीत. अधर्मास स्वधर्म लुटिले, कुकर्मासी सत्कर्मे जुगटिले, लाटून वाटा लाविले, विचारे अविचारासी. स्वधर्माच्या आचरणाने साधक अधर्माचे सर्वस्व हिरावून घेतो. अधर्माला अस्तित्व राहत नाही. साधक सत्कर्मांनी दुष्कर्मांना हाकलून लावतो आणि सद्विचारांनी अविचारांना कुचलून वाटेस लावतो. सद्विचारांचे सामर्थ्य एवढे की अविचारांना तेथे टिकणे अशक्य होते. तिरस्कार तो चिरडिला, द्वेष खिरडुनी सांडिला, विषाद अविषादे घातला पायांतळी. साधक तिरस्काराला चिरडून टाकतो. तो कोणासही तुच्छ करीत नाही. साधक द्वेषाला अगदी खरडून काढतो. त्याचा लवलेश अंतःकरणात उरू देत नाही. साधक खेदाला स्वानंदाच्या पायातळी तुडवितो. आत्मानंदाच्या मस्तीमध्ये खेदाची जाणीव उरतच नाही. कोपावरी घालणे घातले, कापट्य अंतरी कुटिले, सख्य आपुले मालिले विश्वजनी. साधक क्रोधावर हल्ला चढवतो व त्याचा नायनाट करतो. कपटाला तो मनामध्येच कुटून त्याचा मागमूस नाहीसा करतो. साधक सर्व भूतांना मित्रपणाने पाहतो, सर्वांना आत्मवत मानतो. प्रवृत्तीचा केला त्याग, सुहृदांचा सोडिला संग, निवृत्तीपथे ज्ञानयोग साधिता झाला. साधक दृश्याकडे धावणाऱ्या वृत्तीचा त्याग करतो. आप्तजनांची संगत सोडतो आणि वृत्तीला आत्मस्वरूपाकडे वळवून अखेर आत्मज्ञान करून घेतो. वृत्तीला आतमध्ये वळविली की प्रथम अन्नमय कोशातून साधक निवृत्त होतो. नंतर वृत्ती अधिक अंतर्मुख झाली की तो प्राणमय कोशातून निवृत्त होतो. मग वृत्ती सूक्ष्म होऊन स्वस्वरूपाच्या धारणेत राहू लागली की तो मनोमय कोशातून निवृत्त होतो. तेथेच अधिक अभ्यासाने वृत्ती आणखी सूक्ष्म झाली की स्वस्वरूपाचे ध्यान लागते. वृत्ती विज्ञानमय कोशांमध्ये स्थिर होते. अखेर साधक तेथून निवृत्त होतो व आनंदमय कोशात प्रवेश करतो. 3 अवस्थातून निवृत्त होऊन तो तुरीय अवस्थेमध्ये जातो. या अवस्थेमध्ये त्याचे साधन थांबते व तो आपोआप उन्मनीला पोहोचतो. यास निवृत्ती मार्ग म्हणतात. हा अधिकारी पुरुषांचा किंवा सद्गुरु कृपापात्र साधकांचा मार्ग आहे. विषये मैदास सिंतरिले, कुविद्येसी वेढा लाविले, आपणास सोडविले आप्त तस्करापासुनी. साधक दृश्यरूपी चोरास फसवतो. दृश्याच्या कक्षेतून निसटतो. विपरीत ज्ञानाला सर्व बाजूने वेढून तडाखा देतो. भ्रमरूपी भलतेच ज्ञान नाहीसे करतो आणि आप्तरूपी चोरांपासून आपली सोडवणूक करून घेतो. जे खरे आपले नाही त्यांच्या ठिकाणी ममत्व ठेवीत नाही. पराधीनतेवरी कोपला, ममतेवरी संतापला, दुराशेचा त्याग केला एकाएकी. साधक पराधीनतेवर रागावतो कारण तो स्वआधीन बनतो. ममतेवर संतापतो कारण खरा मी त्याला सापडतो व खरे माझे कोणते ते तो जाणतो. आणि तो ताबडतोब दुराशा सोडून देतो कारण ती स्वस्वरूपापासून दूर करते. स्वरूपी घातले मना, यातनेसी केली यातना, साक्षेप आणि प्रेतना प्रतिष्ठिले. साधक मनाला स्वस्वरूपात लीन करतो. त्यामुळे यातनेला यातना होतात. कारण यातना भोगायला मन शिल्लकच उरत नाही. साधक उद्योग, कष्ट आणि प्रयत्न यांची प्रतिष्ठा वाढवितो. कारण त्याचे जीवन या तिन्ही गोष्टींनी भरून वाहते. अभ्यासाचा संग धरिला, साक्षपा सरिसा निघाला, प्रयत्न सांगाती भला साधन पंथे. साधक आपल्या साधन मार्गामध्ये अभ्यासाची सोबत धरतो. तो उद्योग आणि कष्ट बरोबर घेऊन निघतो आणि प्रयत्नरूपी उत्तम सहचारी बरोबर ठेवतो. अभ्यासाला, कष्टाला आणि प्रयत्नाला श्री समर्थांनी परमार्थात सुद्धा केवढे महत्त्व दिले आहे हे ध्यानात घ्यावे. आत्मज्ञान असो की विज्ञान असो, त्याच्या प्राप्तीसाठी अहोरात्र अभ्यास आणि सतत प्रयत्न फार अवश्य आहे. सावध दक्ष तो साधक, पाहे नित्यानित्य विवेक, संग त्यागुनी एक सत्संग धरी. साधक अति खबरदार आणि तत्पर असतो. तो शाश्वत अशाश्वताचा बरोबर विवेक करतो. इतर सगळे संबंध सोडून फक्त सत्संग तेवढा धरून ठेवतो. बळेंची सारिला संसार, विवेके टाकिला जोजार, शुद्धाचारे अनाचार भ्रष्टविला.
साधक संसाराला जबरदस्तीने बळजबरीने बाजूला सारतो. विवेकाने संसाराचा बोजा फेकून देतो. साधक आपल्या शुद्धाचाराने अनाचाराला व्यवहारातून पदभ्रष्ट करतो, त्याला तेथून नाहीसा करतो. इतक्या जन्माच्या सवयीचा संसार मनातून काढणे सोपे नसते, म्हणून साधक अगदी जोर करून त्याला बाहेर काढतो. या क्रियेलाच वृत्ती निरोध म्हणतात. विवेकाने कर्तेपणाचा अभिमान कमी होऊ लागला म्हणजे प्रपंचाचे ओझे हलके होऊ लागते. विसरास विसरला, आळसाचा आळस केला, सावध नाही दुश्चित्त झाला, दुश्चित्तपणासी. साधक स्वस्वरूपाचे अनुसंधान विसरण्याचे विसरतो, त्याचे अखंड स्मरण ठेवतो. साधक आळसाचा आळस करतो. आळस म्हणजे कामचुकारपणा, अर्थात तो आळसाचा स्वीकार करीत नाही. साधक चित्त विक्षेप होऊ देण्यात सावध नसतो, तेथे दुश्चित्त असतो, म्हणजे तो कधी चित्त विक्षेप होऊ देत नाही. साधकाच्या जीवनात स्वस्वरूपाचे विस्मरण नसते, आळस नसतो, चित्ताची व्यग्रता नसते. व्यग्रता म्हणजे अनेक गोष्टींमध्ये मन पसरणे, एकाग्रतेच्या उलट. आता असो हे बोलणे, अवगुण सांडी निरूपणे, तो साधक ऐसा येणे प्रमाणे बुझावा. आता हे बोलणे पुरे. संताचा उपदेश ऐकून जो आपले अवगुण सोडतो तो साधक असतो, हे या वर्णनावरून ओळखावे. बळेंची अवघा त्याग कीजे, म्हणून साधक बोलीजे, आता सिद्ध तो जाणीजे, पुढिले समासी. मुद्दाम जबरदस्तीने आपल्या देहबुद्धीचा त्याग करतो, त्यास साधक म्हणतात. आता सिद्ध कोण असतो, त्याचे लक्षण पुढील समासात सांगितले आहे. येथे संशय उठिला, निस्पृह तोची साधक झाला, त्याग न घडे संसारिकाला, तरी तो साधक नव्हे की. येथे एक शंका येते, ती अशी की जो निस्पृह होतो तो साधक बनतो असे सांगितले, पण प्रापंचिकाला सर्व त्याग घडत नाही, मग तो साधक बनू शकत नाही की काय. ऐसे श्रोतयांचे उत्तर, याचे कैसे प्रत्युत्तर, पुढील समासी तत्पर होऊन ऐका. श्रोत्याच्या या प्रश्नाचे उत्तर कोणते ते पुढील समासात दिले आहे, ते श्रोत्यांनी तत्पर होऊन ऐकावे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे साधक लक्षण निरूपण नाम समास 9. या प्रकारे मंडळी येथे आपला 5व्या दशकातला समास 9 वाचन संपूर्ण झालेलं आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर. चला तर मंडळी पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम हरिओम हरिओम.